नमस्कार, एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। सुरत नागपूर महामार्गावर साक्री तालुक्याच्या अक्कलपाडा धरण परिसरात केमिकलने भरलेल्या टँकरचा भीषण अपघात होऊन स्फोटासह आग लागल्याची घटना या परिसरात घडली। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली। दुभाजकाला जोरदार धडक दिल्यानंतर टँकरने तात्काळ पेट घेतला। या घटनेमुळे महामार्गावर दोन्ही बाजूंची वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती। संबंधित टँकर साक्रीहून धुळे शहराकडे जात असताना अक्कलपाडा धरणाजवळ टँकर चालकाचा ताबा सुटून टँकर थेट दुभाजकावर जाऊन आदळला। धडक इतकी तीव्र होती की टँकरमधील केमिकलमुळे क्षणार्धात स्फोट झाला व भीषण आग लागली। आगीचे लोळ आणि काळ्या धुराचे लोट दूरवरून दिसत होते। घटनेचे थरारक दृश्य काही नागरिकांनी मोबाईलमध्ये टिपले। या भीषण अपघातात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही। टँकरने स्फोट घेतल्याचे लक्षात येताच चालक आणि क्लिनरने प्रसंगावधान राखत चालत्या वाहनातून उड्या घेतल्या। काही क्षणाचा विलंब झाला असता तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता प्रत्यक्षदर्शींनी सांगितली। या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या। केमिकलमुळे आग आटोक्यात आणणे अवघड ठरत होते, मात्र दीर्घ आणि कठोर प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले। या काळात सुरक्षिततेच्या दृष्टीने परिसरातील नागरिकांना घटनास्थळापासून दूर ठेवण्यात आले होते। अपघातानंतर सुरत नागपूर महामार्गावर दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली होती। पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत वाहतूक नियंत्रित करण्यास सुरुवात केली। स्फोटाची तीव्रता इतकी मोठी असल्याने परिसर आदळून गेला होता। सध्या आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात आली असून महामार्गावर एका बाजूची वाहतूक सुरळीत करण्यात आलेली आहे। उर्वरित महामार्गावरील जळालेला टँकर असलेल्या बाजूने वाहतूक थांबवण्यात आली होती। महामार्गावर जळालेला टँकर आणि अवशेष हटवण्याचे काम या ठिकाणी उशिरापर्यंत सुरू होते। एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी सुभाष जगताप, साक्री। धन्यवाद।